तर हॅलो गाईज, तर धुळीवंतांच्या दुसऱ्या दिवशीचा आजचा दिवस आहे. तर आज मी चाललोय मुंबईला माझ्या घरी डबल, म्हणजे आंबेवलीला चाललेलो आहे. तर गाईज आत्ता सकाळचे वाजलेले आहेत 8:45ला निघलेले घरातून. मी एकटाच आहे, बाकी कोणीच नाही आहे. तर बघू आता फटाफट जाऊया. गाडी पण बघायला लागत, कारण की गाडीला भेटत नाही गावा साईडला तर आपल्याला. तर गाईस, तुम्हाला माझे आधीचे ब्लॉग आवडलेत का नाही त्याचं तुम्ही अजून कमेंट किंवा लाईक नाही केलं तर बघायचं काम केलेलं पण जाऊ द्या. आज ना उद्या तर तुम्हाला अजून आवडले तर तुम्ही लाईक आणि कमेंट करणारच आहेत, पण मी काहीच बोलत नाही. आता तुम्हाला मी सकाळचं गावचा व्ह्यू दाखवतो. उन्हातला एकदम 9 वाजता 10 मिनटं कमी असताना बघा दाखवतो. बघा काहीच ऊनच ऊन आहे पूर्ण. आणि हे ऊन एकदम दाट ऊन नसून कवळं ऊन आहे. आता हे आमचं गाव आहे, तो हायवे रोड आहे आणि गावाच्या ह्याच्यामध्ये रेल्वे आहे. आमच्या गावाच्या ह्याच्यामध्ये रेल्वे बघा, ही रेल्वे इथून आमचं गाव स्टार्ट होतं. आता मी जातोय खाली बघा. आणि ही रेल्वे मित्रांनो मुंबईला पण जाते. ही रेल्वे मुंबई साईडचीच आहे, मुंबई पुणे वगैरे साईडला जाणारी रेल्वे ही. तर आता ट्रेन येते तिथून तुम्हाला दाखवतो बघा. मी थांबलो आहे तर ट्रेन आलं तर जाता येणार नाही पुढं ना. गाईज बघा ट्रेन आलेली आहे बघा. ट्रेन आली काय ट्रेन आलेली आहे. आणि तर गाईज माझ्या ट्रेन चालली बघू शकता तुम्ही. आणि ट्रेन गेलेली आहे माझ्या पाठीमागं. आणि आता मी चाललेलो त्या साईडला बघा. आमचं गाव तिकडे आणि ही रेल्वे इकडे. आणि आता मी चाललेलो आहे हायवे रोडवरती ट्रेन पकडण्यासाठी. आमच्या गावाला कसं आहे ना मित्रांनो, जर कोणी आलं ना तर त्या हायवेनीच येतं आणि जायचं असेल तर त्यांना हायवेनीच जावं लागतं. गाडी नाही येते कुठंच आणि बस वगैरे नसतात. छोट्या मोठ्या ज्या गाड्या येतात ना, टेम्पो जीप वगैरे, त्या गाडीने जावं लागतं. तर कधी कधी कार वगैरे पण भेटतात, कधी मोठे टेम्पो कधी छोटे टेम्पो असे भेटतात. त्यांना घोटीला जावं लागतं, मार्केटला जावं लागतं ना, तिथे इथून घोटीला जातं. त्यांना उंबरमाळी कसरा असं जावं लागतं ना. तर ते मोठे गाडी असतात ना, टेम्पो वगैरे, आणि ते जातात. छोट्या गाडी जात नाही आहेत जातात. म्हणजे हे डायरेक्ट झालं तसं, डायरेक्ट इथून डायरेक्ट तिथपर्यंत. आणि जर तुम्हाला घोटीतून जावं लागतं ना, घोटीतून यायचं असेल ना, तर घोटीतून आपल्या कसाराला जाणाऱ्या गाड्या भेटतात आरामशीर. त्याचं काही टेन्शन नाही. तर काहीच इतका दम लागला आहे ना काय सांगू, पण जाऊ द्या. काल चंद्रग्रहण होतं, फर्स्ट टाईम मी काल चंद्रग्रहण बघितलं पूर्णच्या पूर्ण. हा ते मी यूट्यूबला पण व्हिडिओ काढलेली आहे. आमच्या घरासमोरून ना मित्रगावच्या चंद्रग्रहण एकदम भारी दिसत होता. मी ते चंद्रग्रहण देखील बघितलेलं आणि त्याचे व्हिडिओ यूट्यूबला शॉर्ट व्हिडिओजमध्ये सोडलेले आहे, जाऊन बघा नक्की. ओके, हायवे रोडवर आलो. टाटा बाय बाय गाव असं चाललं घरी. आणि हायवे रोड बघा, हे गाड्या भेटणार नाही सध्या, तरी पण थांबायला लागतील, कारण की इथं ना मित्रांनो काय बोलतात, हायवेचं काम चालू आहे ना जरासं इथं, म्हणून. मी आलेले रोडावरचं काम चालू आहे. लांब लांबपर्यंत गाड्यांचा काहीच पत्ता नाही आहे. बघू आता. तेच ना उंबरमाळीला पोहोचलेलो आहे मी. प्लॅटफॉर्म क्रमांक 2 च्या किनाऱ्यापासून दूर उभे राहा. एक जलद गाडी जाणार आहे. प्लॅटफॉर्म क्रमांक
तर काही मी थोड्या वेळापूर्वी घरी आलेलो होतो, तर असं झोप बिप काढली. आता 4 वाजलेले आहेत आणि मी तुम्हाला काय सांगू, जसं ट्रेनमध्ये बसलो थोड्या वेळात माझा फोन ऑटोमॅटिक डेट झाला, माझ्या फोनची बॅटरी डेट झाली. मला चार्ज नव्हती, मग घरी आलो तर चार्ज वगैरे केला, झोपलो, खावलं, जेवलं आणि तुम्हाला आत्ताशी अपडेट देतो आहे की मी पोचलेलो आहे. असं हे तर बघा इकडं तर मग दाखवतो. हां बघा इकडं होळी खेळलेली काल आणि आखी बिल्डिंग धुतात तिकडं, कारण की होळी आज पण खेळली काय काय जण आणि बिल्डिंग धुतात ते बघा. आणि आमची चाळ बघा अख्खीच्या अख्खी घाण पडलेली आहे. होळी खेळून खेळून पण कोणी धुवत नाही आहे सध्या. आणि काय तर काल चंद्रग्रहण होतं म्हणून इकडे कोणीच नव्हतं होळी खेळलं. आमच्या इकडे तर त्यांनी आज होळी केली, म्हणजे होळी खेळले, धुळीवंदन खेळले आणि गावाला अजून 4 दिवसांनी रंगपंचमी, म्हणजे एक धुळीवंदन काल होतं गावाला, आज रंगपंचमी आहे. धुळीवंदन तुमची अपडेट तुम्ही बघितले असतील, यूट्यूबवरती ब्लॉग तर मी काढलेला तो बघितले असतील, पण मला हा नाही काढायला जमला कारण की हा मी तर मुंबईला निघून आलेलो आहे. जाऊ द्या, त्याचे धुळीवंतांची अपडेट मी तुम्हाला पुढच्या वर्षी तर नक्कीच देईल. आणि तुम्हाला हा जर की ब्लॉग आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, कमेंट करा आणि आत्तासाठी इतकंच. तर भेटूया नेक्स्ट ब्लॉगमध्ये. टाटा, बाय बाय.